मराठी कथेचं पडद्यावर काय सोनं होऊ शकतं याचा अनुभव यावा म्हणून आणि स्वप्न बघणं किती क्रूर तरीही सुंदर असतं याचा साक्षात्कार व्हावा म्हणून तुंबाड हा मराठी मातीतला हिंदी भाषेतला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिनेमा. सध्या इंस्टाग्राम रील्स पेक्षा तुंबाड चित्रपटाची क्रेज पाहायला मिळते. फक्त वीकेंड नाही तर कोणत्याही मधल्यावरी थिएटरमध्ये गर्दी बघायला मिळते. सगळ्यांनाच माहिती आहे गर्दी ही रिलीज तुंबाड चित्रपटासाठी होताना दिसते. तुंबाड भारतीय सिनेमाच्या इतिहासात वेगळ्या धाटणीचा भयपट आहे. त्याचं हे वैशिष्ट्य कायमच अधोरेखित होत राहील. पण याचं वलय केवळ भयपट म्हणून मर्यादित राहत नाही तर त्यापेक्षाही वेगळं आणि सकस या चित्रपटात आहे. लालच या एका शब्दाशी चित्रपटाची कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसंध राहते. एखादं पुस्तक वाचताना जो थरार असतो तो चित्रपट बघताना येतो. मोठ्या पडद्यावर ते दृश्य, मुसळधार पावसाचा आवाज, जबरदस्त अनुभव, तो काळ उभं करणं, पार्श्वसंगीत, पुराणातील संदर्भ ज्या सचोटीने मांडलेले आहेत ते लेखक दिग्दर्शक यांची विषयाप्रती असलेली उत्सुकता व प्रामाणिकपणा दर्शवते. खऱ्या अर्थाने वेगळ्या वाटेवरील चित्रपट म्हणता येईल. दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा तुंबाड चित्रपट दुसऱ्यांदा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पुनर्प्रदर्शित करण्यात आला असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते. हा चित्रपट 2018 साली पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता, परंतु त्यावेळी अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता तोच चित्रपट परत प्रदर्शित केल्यानंतर या चित्रपटाने 7 दिवसातच आधीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील अनेक पैलूंनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे या चित्रपटात दिसणारा वाडा. हा वाडा नक्की कुठे आहे आणि त्या वाड्याचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. समय का पहिया गोल है, जो बीत गया है हमेशा लौट कर आएगा. सच्चाई अच्छाई खुद में बार बार सुनाई जाती है. नमस्कार, मी मानसी. न्यूज अँकरच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुंबाड या चित्रपटात दिसणारा हा वाडा पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवड येथे आहे. या वाड्याची ओळख पुरंदरे वाडा अशी आहे. सासवडचा इतिहास अनेक शतकं मागे जात असला तरी 17व्या शतकात मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणून नियुक्ती झाल्यानंतर साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी हे शहर पेशव्यांच्या हाती सुपूर्द केले. त्यानंतर या शहरात ज्या काही महत्त्वाच्या वास्तूंची निर्मिती झाली त्यात पुरंदरे वाड्याचा समावेश होता. मराठाकालीन शहर रचना समजावून घेण्यासाठी सासवड हे एक उत्तम उदाहरण आहे. सासवड येथे करा नदी काठावर या कालखंडात परिवर्तन दिसून आलं. मराठा शहर रचनेच्या नियमांचे पालन करून या गावाचा विस्तार करण्यात आला. सुरुवातीला लहान समूहांच्या वाड्या तयार करण्यात आल्या. कालांतराने पेठा आणि पूर मूळ गावच्या क्षेत्रात वसवण्यात आली आणि हळूहळू या क्षेत्राचा विस्तार झाला. सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे होतं. त्यामुळे या गावाला सखोल असा मध्ययुगीन इतिहास आहे. वाड्याची भव्यता मूलतः सासवड गावात पुरंदरे यांचे 2 वाडे आहेत. त्यापैकी मुख्य वास्तू ही शनिवार वाड्याची प्रतिकृती दिसावी इतकी हुबेहूब आहे. तरीही ही वास्तू शनिवार वाडा बांधण्यापूर्वी 20 वर्ष आधी बांधण्यात आली होती. हा वाडा 1710 साली अंबाजीपंत पुरंदरे यांनी बांधला. पुरंदरे वाडा सुमारे 4 एकरांच्या क्षेत्रावर 7 चौकी पद्धतीने उभारलेला आहे. सुमारे 300 वर्षांपूर्वी कराकाठीच्या खडकाळ परिसराची खास निवड करून हा मजबूत चिरेबंद तटबंदी असलेला आणि 4 मजली असलेला वाडा बांधला गेला. या वाड्याच्या सुमारे 25 फूट उंचीच्या प्रवेशद्वारापाशी उभं राहिल्यावर याची कल्पना येते. हा वास्तूचा प्रकार हा भुईकोट असून तिची भव्यता मंत्रमुग्ध करणारी आहे. खच खिळग्यांनी युक्त दरवाजा हा या वाड्याच्या संरक्षणासाठी केलेली सोय दर्शवतो. द्वार शाखेवरील नक्षीकाम हे लक्ष वेधून घेणारे आहे. याशिवाय तटबंदी, बुरुज, सज्ज हे तत्कालीन स्थापत्य शैलीचे साक्ष देतात. तटबंदीच्या आत असणारा 4 चौकी वाडा मात्र आता भग्न स्थितीत दिसतोय. तटबंदीच्या भिंतीला लागूनच गणेशाच्या मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या मंदिरातील मूर्ती द्विभुज आहे. या वाड्याच्या बांधकामावरून रुपये 50,000 खर्च आला होता. या वाड्यात काही भित्तिचित्र सुद्धा आहेत. या चित्रामधून मध्ययुगीन चित्रकलेची कल्पना आहे. या वाड्याच्या शेजारी दुसरा वाडा आहे. या वाड्याचेही प्रवेशद्वार भव्य आहे. नगरखाना, भव्य दरवाजा आणि त्यावरील नक्षीकाम हे लक्ष वेधून घेणारे आहे. आज या दोन्ही वास्तू भग्न अवस्थेत असल्या तरीही त्यांच्या अस्तित्वातून गतवैभवाची साक्ष मिळते. 1710 साली हा वाडा बांधणारे अंबाजीपंत पुरंदरे कोण होते पाहूयात. मराठा कालखंडात 17व्या शतकात सासवडच्या पुरंदरे कुटुंबाला महत्त्व होते. त्यांनी पेशव्यांच्या कारभारात प्रशासकाच्या रूपाने प्रमुख भूमिका बजावली. तसेच त्यांची राजधानीचा विकास, वाड्यांचे बांधकाम, मंदिराचे बांधकाम यात महत्त्वाची भूमिका होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुलकर्णी वतनदार म्हणून त्रिंबक पुरंदरे होते. त्यांचेच वंशज म्हणजे अंबाजीपंत पुरंदरे. शाहू महाराज परत आल्यावर 1708 साली साताऱ्याला त्यांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. 1712 साली शाहू महाराजांच्या सेनापती पदावर असणाऱ्या मानसिंग मोरे यांच्या दिमतीस अंबाजीपंत पुरंदरे यांची नेमणूक झाली होती. 1720 साली बाजीरावास छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत यांना मुतालिकेची वस्त्रे मिळाली होती. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यात शाहू महाराजांजवळ राहत होते. त्यांचे पुत्र हेही छत्रपतींच्या सेवेत होते. तत्कालीन अनेक शासकीय व्यवहारांमध्ये अंबाजीपंत यांची उपस्थिती असल्याचे दस्तऐवजांमधून दिसते. त्यांनी बाजीरावांविरुद्ध कारस्थान करणाऱ्या सरदारांना पत्रे लिहून त्यांचा बंदोबस्त केला. त्यांचा मृत्यू भाद्रपद शुद्ध 8 शके 1656 सन 1735 ला माहुली येथे झाला. सध्या पुरंदरे वाड्याची अवस्था बिकट आहे. तटबंदीच्या आतील वास्तू झपाट्याने ढासळत आहे. त्यामुळे या वास्तूच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची निकड निर्माण झाली आहे. तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.